ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ज्या व्यक्तीवरती आपण प्रीती करतो आणि ज्या व्यक्तीची आपण सेवा करतो, ज्या व्यक्तीला पाहण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आपल्या मनामध्ये असते, ती व्यक्ती जर आपला फोन करून सांगत असेल की अमुक दिवशी मी तुला भेटण्यासाठी येत आहे, काही क्षण तुझ्याबरोबर मी घालवणार आहे किंवा काही दिवस मी तुझ्याबरोबर राहणार आहे, तर नक्कीच आपल्याला किती आनंद होत असतो. ज्या व्यक्तीविषयी केवळ आपण ऐकलं होतं, आता ती व्यक्ती आपल्या समोर येणार आहे हे ऐकून आपल्या मनाला खूप आनंद होत असतो. मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळत असतात. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याच्या परतण्याची सुवार्ता सांगत असताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याच्या प्रवेशाविषयी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी जेव्हा दुसऱ्यांदा या जगामध्ये येणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगून येणार नाही, परंतु काहीतरी जगामध्ये जो बदल घडून येणार आहे तो बदलच तुम्हाला सांगणार आहे की आता मनुष्याचा पुत्र येण्याची वेळ जवळ आली आहे. म्हणजेच तुम्ही लढ्याविषयी ऐकणार आहात, भूकंपाविषयी ऐकणार आहात, तुम्ही महारोगाविषयी ऐकणार आहात. त्याचप्रमाणे आकाशामध्ये समुद्रामध्ये मोठमोठे चिन्ह होताना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात. तेव्हा तो क्षण आहे, तो क्षण म्हणजे मनुष्याचा पुत्र दूतासही आपल्याबरोबर भूतलावरती येण्याचा क्षण असणार आहे. म्हणजे सुरुवातीलाच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुवार्थ देत असताना थोडीशी भीती देखील आपल्या मनामध्ये निर्माण करत आहे की मी येणं हे पाहिजे तितकं सोपं नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त नक्कीच येणार, त्यामध्ये तिळभरही शंका नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त येणार त्या अगोदर खूप काही गोष्टीमध्ये बदल होणार आहे. खूप काही गोष्टीला माणसाला सामोरे जावे लागणार आहे. आणि जी व्यक्ती विश्वासात टिकून राहील, जी व्यक्ती प्रेमामध्ये स्वतःला टिकून ठेवेल, ती व्यक्ती मात्र त्या मनुष्याच्या पुत्रासमोर उभी राहील. त्या व्यक्तीला मात्र प्रभू येशू ख्रिस्त स्वीकारणार आहे आणि आपल्या दूतासमोर वर घेऊन जाणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे आपल्याला की अशा प्रकारचे लढ्या, अशा प्रकारचे महारोग, अशा प्रकारचे आजार आणि चिन्ह तुम्हाला डोळ्यासमोर दिसणार आहात. परंतु शेवटी जे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे ते फार महत्वाचं आहे. जिथे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आश्वासन देत आहे, आपल्या शिष्यांना आशा निर्माण करून देत आहे की तुम्ही विश्वासात टिकून राहा, खंबीर उभे राहा, आपले मानावरती करा आणि मनुष्याच्या पुत्राकडे पाहत राहा. तुमचा विश्वासाने तुम्ही स्वतःला वाचवणार आहात, तुम्ही तुमचा जीव वाचवणार आहात. खरोखरच प्रभू येशू ख्रिस्त आज दुसऱ्यांदा येणार आहात, त्याची आपण वाट पाहत आहोत, त्याची आपण आशेने वाट पाहत आहोत. परंतु नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना त्या स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेत की नाही, हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःची, मनाची आणि हृदयाची तयारी करणे फार गरजेचं आहे. थोड्या दिवसानंतरच आपण आगमन काळाला सुरुवात करीत आहोत. आगमन काळ आपल्याला आपल्या मनामध्ये आशेचं किरण आणत आहे. आगमन काळ आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या परतण्याची, पुन्हा एकदा परतण्याची आठवण करून देत असताना आपल्या सर्वांना चांगलं जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे. हे चांगलं जीवन म्हणजे विश्वासाचं जीवन, हे चांगलं जीवन म्हणजे क्षमेचं जीवन, हे चांगलं जीवन म्हणजे प्रीतीचं जीवन. आणि जी प्रीती आणि क्षमा आणि विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवून दिलेला आहे, तो विश्वास जर आपण इतरांना दिला आणि जी प्रीती आपण इतरांवरती केली, तर नक्कीच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या भूतलावरती येणार आहे तेव्हा नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्यासाठी आपण दररोज न चुकता आपल्या मनाची, हृदयाची तयारी केली पाहिजे. कारण हा जो क्षण आहे हा अगदी महत्वाचा क्षण आहे. ही जी वेळ आहे ही अगदी मौल्यवान वेळ आहे. कारण पुढच्या क्षणाला काय होणार आहे आपल्या जीवनामध्ये हे कोणालाही सांगता येणार नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आज येऊ दे की उद्या येऊ दे, कधी येऊ दे, पण आपण मात्र आपल्या मनाची, हृदयाची तयारी केली पाहिजे. भीती कोणाच्या मनामध्ये असते? भीती अशा व्यक्तीच्या मनामध्ये असते की ज्याने कधीच स्वतःची तयारी केली नाही. ज्याप्रमाणे मुलांच्या मनामध्ये भीती असते ज्या मुलाने एक्झामची कधीच तयारी केली नाही, त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मनामध्ये भीती असते ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपल्या मनाची तयारी केली नाही, हृदयाची तयारी केली नाही. आणि अशा लोकांना भीती आहे. परंतु जो विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये भीती नाही, तर त्याच्यामध्ये प्रीती आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती विश्वासात टिकून राहील, जी व्यक्ती
खंबीर उभी राहील, जी व्यक्ती प्रीतीमध्ये टिकून राहील, त्या व्यक्तीला नक्कीच न्याय मिळणार आहे, त्या व्यक्तीला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. आपण देखील आपल्या मनाची, हृदयाची तयारी करूया आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा दूतासमवेत या भूतलावरती उतरणार आहे, तेव्हा तो आपल्याकडे पाहून, आपल्या विश्वासाकडे पाहून, प्रीतीकडे पाहून, आपल्या क्षमेकडे पाहून नक्कीच आपला वाहवा करणार आहे आणि आपला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे.